मयत महादेव मुंडे प्रकरणाला तब्बल 28 महिने झालेले आहेत, पण अद्याप या ठिकाणी या प्रकरणाला न्याय मिळालेला नाही. पण सध्या जर पाहिलं तर पोलीस प्रशासन अगदी ॲक्शन मोडवर आहे. बऱ्याच जे की संशयित आरोपी आहेत त्यांच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट सध्या होत आहेत आणि या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाला एक गती मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः या ठिकाणी स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आहेत. ताई, या ठिकाणी अनेक जे संशयित आरोपी आहेत तर त्यांच्या काहींच्या या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट सध्या झालेले आहेत. तर काय सध्या अपडेट तुमच्यापर्यंत आलेली आहे? म्हणजे आपल्या SITचे जे प्रमुख पंकज कुमावत सर आहेत त्यांनी असा पारदर्शकपणे तपास करून म्हणजे जे आता ताब्यात घेतलेले आहेत नार्को टेस्टसाठी ते म्हणजे ब्रेन मॅपिंगमध्ये बी पॉझिटिव्ह आलेले होते, म्हणून आता त्यांची नार्को आहे आणि एकाची ब्रेन मॅपिंग आहे. मग आता ती सगळी संशयाची दुरी ही वाल्मी कराडकडे जात आहे आणि आमचा बी संशय जे इथून पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं होतं, तत्कालीन पोलीस प्रशासनानं, की आम्ही फोनवर तपास थांबविला आहे, त्याच्यामुळं आमचा बी संशय वाल्मी कराडवरच गेलेला होता. आणि पंकज कुमार सरांच्या जे तपासामध्ये बी आलेला आहे ते पण तिकडं म्हणजे वाल्मी कराडकडे संशयाची दुरी गेलेली आहे. ताई, या ठिकाणी ज्यावेळेस SIT स्थापन झाली पण त्यावेळेस कुठंतरी तपासाचा जो वेग आहे तो मंदावला होता, तर काय कारण आहे? म्हणजे तत्कालीन पोलिसांनी तर काहीच यामध्ये तपास केलेला नव्हता. ज्यावेळेस दमदाटा छाटला गेला होता त्यावेळेस काही नंबर काढले होते, ते पण वाल्मी कराडच्या घरचेच घरगडी होते, तरी पण त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. पण ज्यावेळेस आम्ही म्हणजे 6 महिन्याच्या नंतर ह्या प्रकरण होऊन 6 महिन्याच्या नंतर जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा मला सांगण्यात आलं की फोन आला आणि तपास थांबवला म्हणून. मग मी नवनीत कावत सरांकडं बीडला जात राहिली सारखी. मग त्यांनी पण पथक स्थापन केलं होतं, त्याच्यात साबळे सरांची नियुक्ती केली होती. मग साबळे सरांनी बी तपास केलेला होता. पुन्हा नंतर तरी पण नैराश्यचपणा होता की आरोपीपर्यंत कोणीच जाऊ शकत नव्हतं. आणि मग नंतर आम्ही आत्मदहनचा इशारा दिला की आम्हाला न्याय पाहिजे आणि आरोपी तात्काळ अटक करा. तरी पण ह्यांनी म्हणजे पोलीस प्रशासनानं काहीच केलं नाही तोपर्यंत. पण मग ज्यावेळेस मी विषप्राशन केलं आणि मला जेव्हा दादा भेटीला आले त्यावेळेस या तपासाचा वेग वाढला आणि आता अंतिम टप्प्यात तपास आलेला आहे. आता त्या नार्कोमध्ये समजून जाईल की आरोपीनं काय करून कसा कट करून यांचा मर्डर घडवून आणला. सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक जे आरोपी आहेत किंवा संशयित आरोपी आहेत तर काही आरोपी यामध्ये फरार देखील आहेत. ज्यावेळेस आपली SIT स्थापन झाली, आम्ही मुंबईहून आला मुख्यमंत्री साहेबांना भेटून, त्यावेळेस गोट्या गिट्टे नावाचा ज्याच्यावर आमचा संशय होता तो आरोपी फरार झालेला आहे आणि अजून बी अद्याप पोलिसांना सापडलं नाही. हे पोलिसांचं बी त्यात अपयश आहे की त्यांना अजून गोट्या गित्ते सापडत नाही आणि त्यांनी लवकरात लवकर बी ह्या गोट्या गित्तेला बी अटक केली पाहिजे आणि त्याची बी ब्रेन मॅपिंग आणि नार्को केली पाहिजे. काय वाटतं, जे या ठिकाणी फरार आरोपी आहेत ते लवकरात लवकर सापडतील असं वाटतंय का? म्हणजे अजून तर 6 महिने झालं तर अजून पोलिसांचा अपयश त्यांना सापडला गेलेला नाही. पण आता जे नार्कोमध्ये समोर येईल अहवाल जे आहे त्यामध्ये पंकज कुमार सर आणि साबळे सर म्हणजे या SITचे जे प्रमुख आहेत ते तात्काळ त्याला बी अटक करतील आणि आमच्या परिवाराला न्याय देतील ही आशा लागून राहिली आहे. या ठिकाणी जे आपले जे पती आहेत महादेव मुंडे यांची या ठिकाणी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. तर यामध्ये जे तुम्हाला मदतीची जी तुमच्या डोक्यावर हात आहे, तर आतापर्यंत कुणा या प्रकरणामध्ये तुम्हाला मदत केली आहे जेणेकरून या ठिकाणी तपासाला वेग येतोय? म्हणजे पहिलं तर ज्यावेळेस आम्ही प्रकरण म्हणजे नवनीत कावत सर आले तेव्हा धस साहेबांनी म्हणजे सुरेश अण्णा धस यांनी आमचं प्रकरण उचलून धरलं, पण त्यात बी तेवढं काही बाहेर आलं नाही. पुन्हा सुप्रियाताई आल्या. सुप्रियाताई तर आत्ता पण माझ्या पाठीमागं मोठ्या बहिणीसारख्या आहेत, सारखं माझ्याशी कॉन्टॅक्ट असतं. पुन्हा मग सगळेच म्हणजे संदीप भैया झालं, आपले खासदार बजरंग बाप्पा झालं, जितेंद्र आव्हाड साहेब ज्यांनी माझी विधानभवनात लक्षवेधी मांडली, पुन्हा प्रकाशदादा सोळंके झालं, पुन्हा दीपक भैया केदार हे पण जेव्हा माझं उपोषण होतं बीडला त्यावेळेस माझ्या भेटीला आले,
ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस मला दवाखान्यात पण आले होते. म्हणजे असं रोहितदादा झालं, रोहितदादांनी घरी येऊन भेट दिली. आज सगळेच राजकारणाबे आणि मुख्य म्हणजे मनोजदादा, ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस त्यांनी मला दवाखान्यातच कॉल केला की म्हणजे मीच आव्हान केलं होतं दादांना, सगळ्यांनाच आव्हान केलं होतं की माझ्या मदतीला धावून या. पण माझा आवाज फक्त दादांना कानी गेला. दादांनी मला लगेच तात्काळ दवाखान्यात सुट्टी व्हायच्या अगोदर कॉल केला की मी 2 दिवस आराम करा, मी येतो. आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री साहेबांची मला भेट घडवून दिली आणि ह्या तपासाला वेग आणला आणि SIT स्थापन करून आता जे अंतिम टप्प्यात गेलेला आहे तपास, ते म्हणजे आशा लागून राहिली आहे की नाही भेटेल म्हणून. तपास या ठिकाणी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी जे आरोपी आहेत, संशयित आरोपी आहेत, तर निश्चितच त्यांना शिक्षा होणार हे मात्र अटळ आहे. तर तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी तपास जो आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्यातले जे संशयित आरोपी आहेत यांच्या तर नार्को टेस्ट असतील, ब्रेन टेस्ट असतील झालेले आहेत, पण या ठिकाणी या आरोपींना 100% शिक्षा होणार आहे, यात तुम्हाला काय वाटते? नाही, आता नार्कोचा जो अहवाल समोर आला आणि ह्यांचे अगोदरच ह्यांचे धागेदोरे म्हणजे पंकज कुमार सरांच्या बी तपासात धागेदोरे त्यांच्याकडेच गेले, तर आमच्या बी संशय जे आमचा होता त्यांचे बी धागेदोरे त्यांच्याकडेच गेलेत. आरोपी म्हणजे आता जेव्हा नार्कोचा अहवाल येईल त्यावेळेस तर कळूनच जाईल आरोपी कोण आहे. त्यांनी ह्यांना कठोर शासन तर होणार म्हणजे होणारच. आणि ह्यांना तुमचा संशय खरा ठरतोय? हां, म्हणजे तपासामधून पण तिकडेच दोरी जाती आहे ह्या संशयाची आणि आमच्या संशयाची बी दोरी तिकडेच गेली. कारण आम्हाला पोलीस प्रशासनाकडूनच कळालं होतं की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. आम्ही त्या शब्द धरून ह्या केसचा सगळा उलगडा केला आणि आम्ही आत्तापर्यंत म्हणजे इथपर्यंत आम्ही त्या शब्दाला धरून चालत आलो आहोत. आपल्या पतीला खरी श्रद्धांजली केव्हा अर्पण होईल? म्हणजे ह्यांना जेव्हा ह्या आरोपींना जेव्हा फाशी म्हणून असा न्यायालयात मला आदेश माझ्या कानी येईल त्या दिवशी माझ्या नवऱ्याला खरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल. कारण ह्यांनी मांसाचे तुकडे घेऊन जे आपल्या बाळाभाऊ बांगरनी ते गैरस्फोट केले होते आणि जवाबात बी त्यांनी सांगितलेलं होतं, हे जे मांसाचे तुकडे घेऊन फिरलेले होते तेव्हाच म्हणजे ह्यांना जेव्हा फाशी असं जाहीर होईल त्यावेळेसच ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पूर्ण होईल. बघा, या ठिकाणी ह्या आहेत स्वर्गवासी महादेव मुंडे यांच्या पत्नी. निश्चितच जेव्हा या आरोपींना फाशी होईल तेव्हाच माझ्या या ठिकाणी पतीला खरी श्रद्धांजली मी अर्पण करेल असा या ठिकाणी विश्वास ताई व्यक्त करत आहेत. व बघूयात नेमकं या ठिकाणी पुढील चौकशीमध्ये आणखी काय निष्पन्न होत आहे आणि या ठिकाणी आरोपीला कशी शिक्षा होणार आहे हे देखील अपडेट आपल्याकडे येणारच आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.